तिळगुळाचे लाडू वड्या आवडतात, पण करायला वेळ नसेल किंवा पाक करायचं टेन्शन वगैरे येत असेल तर या अगदी पटकन होणाऱ्या बिना पाकाच्या कोणालाही करता येतील इतक्या सोप्या वड्या नक्की करून बघा। वड्या करायला इतक्या सोप्या आहेत की नवशिक्यांनी केल्या तरी अशाच अगदी परफेक्ट वड्या होतील। हाय मी स्मिता, मस्तिकी कक्षामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अगदी 10 मिनिटात होणारी एकदम सोपी कोणालाही करता येईल अशी मस्त चवीची तिळगुळाची वडी करणार आहोत। वडी छान मौसूत होते, खुसखुशीत होते, त्यामुळे ज्यांना कडक खाता येत नाही त्यांना सगळ्यांना ही वडी अगदी सहज खाता येईल। तर या वड्या करण्यासाठी इथे मी 1 कपभर गावरान तीळ घेतलेले आहे। तुम्ही पॉलिशचे तीळही घेऊ शकता। गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून तीळ आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजले गेले की तीळ तडतडायला लागतात आणि थोडे हलके होतात। तिळामध्ये भरपूर कॅल्शियम असतं, तिळातून आपल्याला भरपूर ऊर्जा मिळते आणि तीळ गरम असतात, त्यामुळे हिवाळ्यात तिळाचे वेगवेगळे पदार्थ खाल्लेले केव्हाही चांगले। साधारण 5-7 मिनिट भाजल्यावर तीळ तडतडायला लागले आहेत। तीळ आपले व्यवस्थित भाजून झाले आहेत। तीळ काढून घेते आणि याच कढईत मी आता 1 कपभर शेंगदाणे छान खमंग भाजून घेते। तीळ थोडे कडसर असतात, त्यामुळे या वडीमध्ये असे थोडे शेंगदाणे घातले की वडी चवीला खूप छान होते। तर इथे आपले शेंगदाणेही छान खमंग भाजून झाले आहेत। शेंगदाणे काढते आणि याच कढईत मी आता अर्धी वाटी सुकं खोबरं भाजून घेते। असं थोडं खोबरं घातल्यामुळे वडी मस्त चविष्ट होते। खोबरंही इथे आपलं भाजून झालेलं आहे। शेंगदाण्याचं साल काढून घेतलेलं आहे। तिन्ही गोष्टी व्यवस्थित गार झाल्यावर मिक्सरमधून फिरवून घेऊया। खूप बारीक करायचं नाहीये, नाहीतर मग याला तेल सुटेल। यामध्ये मी 1 चमचाभर सुंठ पावडर आणि पाव चमचा वेलची जायफळ पूड घातलेले आहे। मिक्सरमधून फिरवून घेऊया। तर मिक्सरमधून मी हे थोडंसं जाडसर फिरवून घेतलेलं आहे। ज्या ट्रेमध्ये मला वड्या थापायच्या आहेत त्याला थोडं तूप लावून ग्रीस करून घेते। कढईमध्ये मी 1/4 कप गूळ घालते। 1 वाटी तीळ, 1 वाटी शेंगदाणे आणि अर्धा कप सुकं खोबरं याच्या निम्मा म्हणून 1/4 कप गूळ घेतलेला आहे। जास्त गोड आवडत नसेल तर 1 कप गूळ घेतला तरीही चालेल। 1 चमचाभर साजूक तूप घातलं, यामुळे गूळ अगदी पटकन वितळतो। आपल्याला इथे पाक करायचं नाहीये, फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे। गुळाचे सगळे खडे व्यवस्थित वितळले की यामध्ये आपण केलेलं वडीचं मिश्रण घालूया। अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। याचा असा छान गोळा झाला की गॅसची फ्लेम बंद करायची आणि आपण ग्रीस करून ठेवलेल्या ट्रेमध्ये हे मिश्रण घालते। संपूर्ण ट्रेवर वडीचं मिश्रण व्यवस्थित पसरवून घेऊया। वाटीच्या मागच्या भागाला थोडंसं तूप लावून व्यवस्थित प्लेन करून घेतलेलं आहे। थोडंसं मऊसर असतानाच वड्या कापून घेऊया, कारण गार झालं की वड्या कापल्या जात नाही। वड्या कापून झालं की 1 तास सेट होऊ द्यायच्या। 1 तासाने वड्या अगदी व्यवस्थित सेट झालेल्या आहेत। ज्या चौकोनी वड्या नाहीत ते मी काढून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता वड्या अगदी परफेक्ट झालेल्या आहेत। व्हिडिओत दाखवलेल्या प्रमाणात आणि या पद्धतीने वड्या केल्या की तुमच्याही वड्या अजिबात बिघडणार नाही, अगदी परफेक्ट होतील। तुम्हाला 1 वडी मी तोडून दाखवते। वड्या अजिबात चिवट, चिकट किंवा भुसभुशीत होत नाही, अगदी परफेक्ट होतात। आज आपण झटपट केलेल्या तिळगुळाच्या वड्या तुम्हाला कशा वाटल्या हे जरूर मला कमेंट करून कळवा। पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह। धन्यवाद।